1 कोटीचा गुटखा पोलिसांनी पकडला. केज पोलिसांची कारवाई. अन्न व औषध प्रशासन अधिकारी झोपेत. बीड. प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य सरकारने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर बंदी कायदा असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री होत असताना दिसत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षणाने बीड जिल्ह्यात हॉटेल, टपरी, किराणा दुकान, चहागाडे यावर गुटखा सहज मिळत असल्याने अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याच्या कार्यपद्धती व प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. केज ते कळंब रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोरून अशोक लीलँड कंपनीच्या ट्रकमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती केज पोलिसांना मिळताच छापा मारला. यावेळी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 1 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रईसुद्दीन अमीरुद्दीन शेख वय 50 वर्षे, मिल्लतनगर ओकाला रोडता, जी. रतलाम, राज्य मध्य प्रदेश व परशुराम मोहन गायकवाड, एकनाथवाडी ता. पाथर्डीची अहिल्यानगर हमू, बीड या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जालिम सिंग, बेहरामपूर, पूर्ण नाव माहीत नाही, रुपेश मालपाणी, कळंब, जी. धाराशिव हे दोघे फरार आहेत. ट्रक चालक रईसुद्दीन अमीरुद्दीन शेख, परशुराम गायकवाड बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेला असताना राजनिवास पान मसाला तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पान मसाला तंबाखूचा माल चोरटी विक्री करण्याकरिता ट्रक क्र. एम.एच. DDO 9442 घेऊन जात असताना केज ते कळंब रोडवरील एचपी पेट्रोल पंपासमोरून पोलिसांनी ताब्यात घेतला. यावेळी 74,72,000चा गुटखा व 27 लाखांचा टेम्पो असा 1,52,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी मांजरमे हे करत आहेत.